जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा मनसे नाशिककडून तीव्र निषेध। जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम पासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन व्हॅली या पर्यटनस्थळी मंगळवारी दुपारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिकतर्फे तीव्र निषेध करण्यात आलाय। या हल्ल्यात 26 निरपराध भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित टीआरएफ या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे। या पार्श्वभूमीवर मनसे नाशिकतर्फे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज व पंतप्रधान यांची प्रतिमा जोडे मारून जाळण्यात आली आहे। यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादी संघटना मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला। निषेध करताना मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील म्हणाले, सर्वप्रथम या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। गेल्या 25 वर्षांतील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असून याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन देशाच्या सुरक्षेसाठी आणि अखंडतेसाठी अशा संघटनांविरोधात ठोस लढा उभारावा। सत्ताधाऱ्यांनीही हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये सलीम मामा शेख, अंकुश पवार, सुदाम कोंबडे, सुजाता डेरे, सचिन सिन्हा, नितीन माळी, सत्यम खंडाळे, अर्चना जाधव, ज्योती शिंदे, आरती खिराडकर, गौरी सोनार, मिलिंद कांबळे, नितीन अहिरराव, अमित गांगुर्डे, तुषार गांगुर्डे, विशाल भावले, किरण क्षीरसागर, राकेश परदेसी, प्रफुल्ल बंडभेरू, अनंत सांगले, विजय अहिरे, नितीन पंडित, योगेश लभडे, वैभव रंदळ, अविनाश पाटील, विजय बोर्डे, राजेश तापकिरे, बबलू ठाकूर यांच्यासह अनेक मनसैनिक उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सरकार कोणाचं असो या देशाच्या एकत्मतेसाठी काल जो भ्याड हल्ला आपल्या देशातील नागरिकांवर झाला ते मृत्युमुखी गेले आणि त्यांना आज आपल्या देशामध्ये संपूर्ण या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्याचा आम्ही सुद्धा निषेध करतो। सरकारने या हल्ला करणाऱ्यांना पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केला त्यांना सोडलं नाही पाहिजे। आम्ही देशाच्या एकात्मतेबरोबर देशासाठी आम्ही बरोबर राहणार आणि आम्ही सुद्धा त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो। असं पुन्हा घडणार नाही। 25 वर्षांनंतर एवढा मोठा भ्याड हल्ला आपल्या देशावर झालेला आहे, हा पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने कठोर पावलं उचलून हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे। त्यांना सुद्धा अशाच प्रकारे मारलं गेलं पाहिजे। त्यासाठी आम्ही आज आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा निषेध करतो। ओके, सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.